अन्याय करणाऱ्या इम्तियाज जलीलचं करायचं काय? या इम्तियाज जलीलचं करायचं काय? इम्तियाज जलील हाय हाय, इम्तियाज जलील हाय हाय, इम्तियाज जलील हाय हाय, इम्तियाज जलील हाय हाय, इम्तियाज जलील इम्तियाज जलील इम्तियाज करांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे या इम्तियाज जलील भाड्याचं करायचं काय? अरे या इम्तियाज जलील भाड्याचं करायचं काय? अरे दलित पदावर निवडून आलेला या इम्तियाज जलील भाड्याचं करायचं काय? अरे या दलित मुस्लिम मतावर निवडून आलेल्या इम्तियाज जलील भाड्याचं करायचं काय? अरे या दलित महिलाचा अपमान करणाऱ्या इम्तियाज जलीलचं करायचं काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इम्तियाज जलीलचं करायचं काय? इम्तियाज जलीलचं करायचं काय? इम्तियाज जलीलचं करायचं काय? इम्तियाज जलील इम्तियाज जलील इम्तियाज जलील इम्तियाज जलील याच्या माध्यमातून जालिंदर भाऊ शेटके आंबेडकरी चळवळीचे गेल्या 30 वर्षापासून काम करतात. या वार्डामध्ये कालकथित माजी नगरसेवक कत्रुजी सोनवणे हे देखील नगरसेवक होते. हे त्यांनी ही वस्ती बसवलेली आंबेडकर नगर आणि त्यानंतर मी महेंद्र सोनवणे त्यांचा राजकीय वारसा या ठिकाणी आंबेडकरी चळवळीमध्ये काम करून आंबेडकरी समाजाचे विविध प्रश्न या ठिकाणी मी सोडत असतो. म्हणून इथलचा जो मतदार आहे तो महेंद्र भाऊ सोनवणे असेल, जालिंदर शेटके असेल, आंबेडकरी चळवळीचा कोणी नेता असेल त्याच्या बाजूने आहे. आणि आज आम्ही एक येणाऱ्या मागच्या ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये या दलित समाजाच्या मतावर इम्तियाज जलील यांना खासदार करण्यात आलं. या आंबेडकर नगरमधून त्या मूर्ख माणसाला तो म्हणतो मी एक्झिक्युटिव्ह आहे, मी शिकलेलो सवरलेलो आहे आणि मी चांगला माणूस आहे. अशा या चांगल्या मूर्ख माणसाला या आंबेडकर नगरच्या महिलाला या दलित महिलाला असं म्हणतो की ही आंबेडकर नगरची बाई दलित बाई 500 रुपयावर विकली. त्याचा अर्थ असा होतो की आंबेडकर नगरच्या महिलाची इज्जत 500 रुपयात विकली. त्याचा अर्थ असा होतो त्या इम्तियाज जलीलला सांगायचं आहे तुझ्या घरामध्ये जी तुझी बायको आहे ती जे अन्न खात आहे, तुझे जे मुलं जे अन्न खात आहे, या आंबेडकर नगरनं तुला खासदारकीमध्ये 4000 मतं दिले पाहिजे. त्याच्यामुळे या आंबेडकर नगरच्या बायाच्या माझ्या मावल्याच्या या दलित समाजाच्या बाईवर तुझ्या मतावर तू खासदार झाला आणि तिला म्हणतो तू विकली. या इम्तियाज जलीलचा मी जाहीर निषेध करतो आणि इम्तियाज जलीलला ॲट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मी महाराष्ट्रातल्या तमाम दलित नेत्याला आव्हान करतो, प्रत्येक कार्यकर्त्याला मायमाऊलीला आव्हान करतो की या औरंगाबाद शहरामध्ये जो इम्तियाज जलील दलिताच्या मतावर खासदार झाला तो आज दलित महिलाची इज्जत काढतोय. त्याला त्याची जागा दाखवणं गरजेचं आहे. त्याला त्याची जागा दाखवणं गरजेचं आहे. इम्तियाज जलीलचे त्याच्या ऑफिसमध्ये घुसून या आंबेडकर नगरच्या महिला त्याचं तोंड काळं करून त्याला रात्रभर या औरंगाबाद शहरामध्ये आम्ही कुठं दिसू देणार नाही. मी आंबेडकर नगरच्या वतीनं जालिंदर भाऊ शेटकेवर आणि माझ्यावर त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये आरोप केला की आम्ही 2.5 कोटी रुपये वाटले. अरे इम्तियाज जलील तुझी लायकी 0 आहे 0. तुझी लायकी काही नाही. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो जालिंदर शेटकेवर तू काल जो हमला करण्याचा प्रयत्न केला 50 मुस्लिम गुंड घेऊन जे तडीपार झालेले आहेत 307 324 अनेक गुन्हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. जमिनीच्या खंड्या वसूल करणारे, जमिनी हडप करणारे, शहरामध्ये व्हाईटनर विकणारे, शहरामध्ये चरस गांजा विकणारे हे सगळे गुंडे घेऊन जालिंदर शेटकेवर जो भूतवर एकला पाहून दलित समाजाचा लीडर एकला पाहून त्याच्यावर तुम्ही गुंडांना हमला केला त्याचा देखील आम्ही या ठिकाणी निषेध करतो.
आम्ही कोणत्याही पार्टीचं काम करतो एकनिष्ठेनं करतो आम्ही जे बी काम करतो एकनिष्ठेनं करतो. इम्तियाज जलीलचं देखील काम या ठिकाणी आम्ही लोकसभेला केलेलं आहे आणि 4000 मतदान त्याला केलं. त्याला लाज वाटायला पाहिजे होती की ज्या माय माऊलीनं त्याला खासदार केलं तिची इज्जत 500 रुपये म्हणून अशी दलित महिलांना अपमान केलेला आहे. त्याच्यावर 18 ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे. मी प्रशासनाला विनंती करतो, CP साहेबाला, पोलिसांना विनंती करतो. आणि तो व्हिडिओ दाखवत आहे, तो जो काल व्हिडिओ दाखवत आहे, टीव्हीवर व्हिडिओ दाखवत आहे पत्रकारांना, तो व्हिडिओ दाखवत आहे की कोण टकला माणूस पैसे वाटत आहे आणि तो महेंद्र सोनवणे इनका छोटा भाई आहे. माझा भाऊ बिलकुल राजकारणात नाहीये, माझा भाऊ राजकारणाशी काही संबंध नाहीये. माझ्या भाषाची हळद होती, 8 दिवसापूर्वी त्या हळदीमध्ये तो पैसे वाटत होता, मुलांना खर्च पाण्याला तो पैसे देत होता आणि तो व्हिडिओ त्याने चोरून की आंबेडकर नगरला पैसे वाटले असा तो आरोप करत आहे. त्याचा आरोप मी या ठिकाणी करून लावत आहे.